वार्तांकन रोखठोक बातमी। पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना पेट्रोल डिझेलसह इंधन बचतीचे आवाहन केले। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा। पेट्रोल डिझेलची बचत करणं ही राष्ट्रीय गरज आहे असं सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिलाय। हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचं गांभीर्य मांडले। ते म्हणाले, जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले। कोरोना काळात आपण ऑनलाईन बैठक आणि वर्क फ्रॉम होमची सवय लावून घेतली होती। आता देश हितासाठी ती पद्धत पुन्हा अंमलात आणण्याची वेळ आली आहे। त्यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही तर देशाचं कोट्यवधीचं परकीय चलनही वाचेल। जर प्रत्येक नागरिकांना दररोज केवळ 1% इंधन वाचवण्याचा संकल्प केला तर भारत सरकारचे दरवर्षी तब्बल 14,819 कोटी रुपये वाचू शकतात। सध्या भारतात दररोज सुमारे 13,70,00,000 लिटर पेट्रोल आणि 29,40,00,000 लिटर डिझेल वापरलं जातं। तसेच पंतप्रधानांनी विशेषतः सोन्याच्या खरेदीवर भाष्य करताना म्हटलं की मी देशाला आवाहन करतो की किमान 1 वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका। सोन्याच्या आयातीमुळे आपला मोठा पैसा परदेशात जातो, तो पैसा वाचवून बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी होईल असं मोदींनी नमूद केलंय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून मोदी यांनी सांगितलेले उपाय नाही तर त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत। 12 वर्षाच्या कार्यकाळात देशाला मोदींनी काय दिलंय? परिस्थिती अशी आली आहे की लोकांना सांगावं लागतंय की त्यांनी काय खरेदी करावं आणि काय करू नये। हे देशासाठी दुर्दैव आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।